नमस्कार मैत्रिणींनो, चॅलेंज ह्या ग्रुपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आपण दररोज एक काहीतरी चॅलेंज घेणार आहोत। मग आपल्या आरोग्याचं पण चॅलेंज घ्यायला पाहिजे नाही का? म्हणून छोट्या छोट्या समस्या ज्या आपल्याला रोज त्रास देतात किंवा कधी आपलं रुटीन बदललं तर त्रास देतात, अशा समस्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। तर हल्लीच अनेक मैत्रिणींनी असं विचारलंय की आम्हाला की नाही मायग्रेनचा खूप त्रास होतोय। आता मायग्रेनचा त्रास का आता होतोय ह्याचा जर आपण विचार केला तर आपलं रुटीन अगदी बदलून गेलेलं आहे। घरात गणपती असेल किंवा आजूबाजूला गणपती असेल किंवा आपल्या माहेरी गणपती असेल, त्यांच्या घरी गेल्यानंतर आपला आहार तर बदलतोच, पण खाण्याची वेळ सुद्धा बदलते। आता तुम्ही म्हणाल इतके वर्ष तर आम्हाला होत होतं सगळं, आता का नाही होत? तर कधीतरी शरीर शेवटी आपलं ॲडजस्ट करायचं बंद करतं बरं का। अगोदर ॲडजस्ट करत असतं, पण काही वर्षानंतर त्याला ॲडजस्ट करणं शक्य होत नाही। म्हणूनच आयुर्वेदाप्रमाणे दिनचर्या, ऋतुचर्या, वेग न धारण करण्याची खबरदारी ठेवण्याचं असे खूप नियम सांगितलेले आहेत। आणि हे नियम जेव्हा आपण पाळत नाही तेव्हा काय होतं बघा, शरीरामध्ये हळूहळू पचन नीट न झाल्यामुळे कफ धरतो। आता हे बघा, हे आपले सायनस आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत। त्याच्याबरोबर आपल्या आतमध्ये डोक्यामध्ये पण एक सायनस असतं। इथे कफ थोडा बहुत असायला पाहिजे, कारण नाहीतर मग आपल्या डोक्याचं जे वजन आहे ते आपलं डोकं हलकं होऊन जाईल। पण थोडा तर कफ असायला पाहिजे। पण तिथे जर खूप जास्त प्रमाणामध्ये कफ साठला तर काय होतं, त्याच्याबरोबर आपली चुकीची दिनचर्या, तिखट खाणं, चुकीचं खाणं, चुकीच्या वेळी खाणं, जागरण करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात पित्त पण वाढतं। आता पित्त म्हणजे काय मैत्रिणींनो? पित्त म्हणजे आग, सरळ सरळ आग। ती आग लागली आपल्या पोटामध्ये, म्हणजे त्याच्या ज्या ज्वाळा आहेत त्या आपल्या डोक्यापर्यंत जात आहेत। आणि इथे जो असलेला कफ धरलेला आहे आपल्या चुकीच्या खाण्यामुळे किंवा जागरणामुळे किंवा गोड आपण पुष्कळ खाल्लेला आहे, मोदक खाल्लेले आहेत, प्रसादाचे मोदक खाल्लेले आहेत, जवळजवळ सगळा प्रसाद गोडच असतो, त्याच्यामुळे जास्त कफ दाटलेला आहे। आणि तो जास्त कफ ह्या पित्ताच्यामुळे विरघळायचा प्रयत्न करतो। आता मैत्रिणींनो, आपण जेव्हा आग लावतो किंवा आपण चूल पेटवतो तेव्हा वरती काय निघतं? धूर। म्हणजे वात सुद्धा तिथे कुठे कमी पडत नाही। तो वात काय करतो? तो वात धक्काबुक्की करतो, म्हणजे त्या कफाला बाहेर यायला देतच नाही। खालनं पित्त ज्वलंत करते त्याला। कफ म्हणजे काय? तुम्ही तुपाची उपमा घ्या। एका चमच्यात आपण जर तूप घेतलं आणि ते आगीवर धरलं तर ते विरघळतं, आणि विरघळलेल्या तुपाला जागा जास्त लागते। तो चमचा त्याला पुरत नाही, म्हणून तो चमच्यामधनं व्हायला लागतं। आता तेच होतंय आपल्या कफामध्ये, आपल्या डोक्यामध्ये। कफ जाड झालेला आहे, तो जाड आहे, तो पित्ताच्या आगीमुळे विरघळलाय, त्याला जागा जास्त लागते, त्याला वात बाहेर यायला देत नाहीये। म्हणून तो तिथे अडकलेला जो कफ आहे तो ठणाणा ठणाणा डोकं दुखायला लावतो। आपल्याला लाईट सहन होत नाही, असं वाटतं की डोळे झाकून झोपून राहावं, आवाज सहन होत नाही। मायग्रेनच्या स्टेजेस असतात 1 ते 10, त्यामध्ये जर तुम्ही मोडत असाल अगदी 10व्या स्टेजमध्ये तर आवाज सहन होत नाही, लाईट सहन होत नाही। मग अशा वेळी करायचं काय? तर अशा वेळी तो वात कसा कमी करायचा आणि ते कफ कसा बाहेर काढून टाकायचा याचा आपण इलाज करायला पाहिजे। आपल्याला माहिती आहे साधा सोपा इलाज, आपल्या पोटामध्ये वायू झाला की आपण काय करतो? थोडासा ओवा गिळतो। आता इथे आपल्याला गिळायचं नाहीये, आपल्याला ओव्याचा वास इथे जायला पाहिजे, इकडचा वात आपल्याला काढायचा आहे। म्हणून ओवा छोट्याशा अशा पातळशा कपड्यात घ्यायचा, कच्चा ओवा बरं का, आणि तो घासायचा चांगला हातावर आणि त्याचा जोरात वास घ्यायचा। वास घेतला की काय होतो? तिकडच्या वाताचा नाश होतो आणि अक्षरशः जणू काय फुटल्यासारखा कफ, डोळ्यातनं पाणी, नाकातनं तुमच्या कफ व्हायला लागेल। हे जर जमत नसेल तर तुम्ही शेक सुद्धा घेऊ शकता। गरम पाणी करा चांगलं आणि त्याचा शेक घ्या। शेक घेतल्यानंतर सुद्धा डोळ्यातनं पाणी यायला लागेल, नाकातनं पाणी यायला लागेल आणि लगेच बरं वाटेल। हे 2 इलाज करून सुद्धा जर बरं वाटत नसेल तर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। माझ्या दवाखान्यातनं मी मायग्रेनसाठी अगदी नियमित औषधं देते आणि सगळ्या पेशंटना खूप चांगला गुण येतो। तर हे करून बघा, तुम्हाला कसं वाटलं ते आपल्या ग्रुपमध्ये घालाच तुम्ही। नमस्कार।